माझा खेकडा फ्राय सुद्धा स्पेशल आहे. कडची तुम्ही काय घेतला? काल व्हेज थाली घेतली होती, आणि हे पीठ आहे बघ. नमस्कार मित्रांनो, मी स्वीटू. आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. आजचा ब्लॉग आपला आहे तो मालवणमधल्या सगळ्यात फेमस हॉटेलवरती आहे, म्हणजे हॉटेल अतिथी बांबू. अतिथी बांबू हॉटेलचे ओनर आहेत मिस्टर संजय गावडे, आणि त्यांचं जे हॉटेल आहे ते सी फूडसाठी खूप फेमस आहे. तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला जर सी फूड खायचं असेल तर नक्की त्यांच्या हॉटेलमध्ये खा, कारण इथे जो पर्यटक येतो तो पर्यटक फक्त एकच गोष्ट आम्हाला विचारतो. मी पर्सनली तुम्हाला सांगते, मी जेव्हा पण कोणी पण मला विचारतं की अरे आम्हाला असं असं चांगलं हॉटेलमध्ये जायचं आहे, आणि ते पहिल्यांदा मला विचारतात की हॉटेल अतिथी बांबू कुठे आहे. तर इथलेच नाही तर परदेशातली पण लोक आपल्या हॉटेल अतिथी बांबूमध्ये येतात. शून्यातून उभं झालेलं हे हॉटेल आहे, आणि इथलं जे सी फूड आहे असं सी फूड कुठेही तुम्हाला मिळणार नाही. तर जर तुम्ही इथे आलात मालवणमध्ये तर नक्की त्या हॉटेलला भेट द्या. मी त्या हॉटेलची लोकेशन आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये ॲडही करेन. आणि आता आपल्याला त्यांच्या हॉटेलवरती जायचं आहे, तर ते कसे त्यांच्या किचनमधून आपण सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. किचनमध्ये काय असतं, कशी अरेंजमेंट असते, किती लोक आहेत आणि किती आवडीने ते सगळं करतात. तर आता आपण त्यांना भेटूया आणि आपण आता हॉटेल अतिथी बांबूकडे रवाना होऊ. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग नक्की बघा, आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आपल्या ब्लॉगवरती नवीन आले आहेत तर प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअरसुद्धा करा. तर आता आपण निघूया त्या हॉटेलकडे, आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. बस स्टँडवरून अवघ्या 5 ते 6 मिनटात तुम्ही अतिथी बांबू ह्या हॉटेलकडे पोहोचू शकता. आता मी अतिथी बांबू हॉटेलच्या बाहेर आहे. तुम्ही आता बघताय तो बोर्ड. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बस स्टँडपासून ते अतिथी बांबूची जे लोकेशन आहे ते देईल. आणि हे सगळं त्यांचं मेनू कार्ड आहे. अतिथी बांबू त्यांचा नंबर आहे, आणि इथून अतिथी बांबूचा जाण्याचा जो रस्ता आहे हॉटेलमध्ये तो इथून स्टार्ट होतो. ही आहे त्यांची जे मिस्टर संजय गावडे आहेत त्यांची कहाणी, की त्यांनी कसं स्टार्ट केलं आहे हे हॉटेल आणि कसं त्यांनी शून्यातून त्यांचं जग निर्माण केलं आहे. आलात तरी नक्की वाचा. पुन्हा हा मॅप आहे जो तुम्हाला तिथे मिळेल सिंधुदुर्गाचा. आत्ताशी वाजले आहेत 12, आणि तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे जेवणासाठी, कारण इथला सी फूड तेवढाच फेमस आहे. चला आपण आता त्यांच्या किचनमध्ये जाऊ आणि बघू काय काय तयारी चालू आहे ती. तर आता तुम्ही इथे बघू शकता की ताट लावलेले आहेत. ही व्हेजसाठी आहे. व्हेजचं कंपार्टमेंट वेगळं आणि नॉनव्हेजचं कंपार्टमेंट वेगळं आहे. जेवणही त्यांचं वेगवेगळंच बनतं. जेवणाची लगबग चालू आहे. सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि अतिशय उत्तमरित्या आपापलं काम नियमाने करत आहेत. आणि त्यामध्ये त्यांचे ओनरसुद्धा आहेत, जे ओनर असूनसुद्धा प्रत्येक काम आवडीने करत आहेत. त्यांना त्या कामाची इतकी आवड आहे की ते प्रत्येक गोष्ट स्वतः पारखून बघतात आणि स्वतः करत आहेत, कारण त्यांच्यासाठी येणारा प्रत्येक खवय्या तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण किचन आहे त्यांचं, आणि चाललेलं हे काम मासे म्हणा, व्हेज म्हणा, चिकन म्हणा, प्रत्येक गोष्ट आपापल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या होत आहे. काय तुमचं? किती वर्ष झाली तुम्हाला इथे काम? मला खूप वर्ष झाली. हे आहेत अतिथी बांबू हॉटेलचे ओनर मिस्टर संजय गावडे. काका, तुम्हाला हे हॉटेल टाकून किती वर्ष झाली? मला इथे आता बांबू हॉटेल घातल्यावर
12 वर्ष पूर्ण झाली. अच्छा. आणि इथलं स्पेशल सी फूडच आहे ना? सी फूड माझ्याकडे सी फूड म्हणजे एक नंबरला म्हणजे सुरमई, खेकडा, पापलेट, सगळे मच्छी जेवढे आयटम आहेत तेवढे माझे स्पेशल आहे. आणि तुमच्याकडे खेकडा फ्राय खूप स्पेशल आहे असं ऐकलंय. हां, माझा खेकडा फ्राय सुद्धा स्पेशल आहे. आता तुम्हाला कस्टमर चालू झालं की तुम्हाला एक करून देऊ शकतो. तो खेकडा फ्राय मी बनवून टाकतो. आणि तुम्ही हे कामं सगळं तुम्हीच करता? फिश फ्राय करायची वगैरे कामं सगळी तुम्हीच करता? नाही, हे माझे एक मित्र सहकारी, आम्ही सगळे मिळून सगळं आज 12-13 वर्ष मला सगळे सहकारी लाभल्यामुळे मला या धंद्यात यशस्वी व्हायला. पण तुम्ही हे हॉटेल तसं शून्यातून उभं केलंय ना? हां, शून्यातून निर्माण केलं. पण शेवटी कसं जसे महाराजांचे किल्ले महाराजांच्या सवंगड्यांमुळे झालं तसे त्या माझ्या सहकार्यांमुळे झालं. हे तुमचे मावळेच? हे माझे मावळे. काका तुमचं नाव काय? काय म्हणा? तुम्हाला किती वर्ष झाली इथे काम? 8 वर्ष. 8 वर्ष झाली. काकांचा स्वभाव मनमिळावू आहे ना? तुमच्या वाटचालीबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. कशाबद्दल? तुमची वाटचाल झाली ना बांबू हॉटेलची, त्याबद्दल. वाटचालीबद्दल माझे खूप काय हे आहे. पण वाटचाल ही फक्त हे सगळं सुरुवात करतो आणि अजून जे हे करतो ते मराठी माणसं आपला व्यवसाय आता नोकरीधंद्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तुम्ही जे सगळं व्हिडिओ करून सगळ्यांकडे पाठवा. हो, यासाठी माझी धडपड आहे की मराठी माणसांपुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. हेच माझं म्हणजे सांगणं म्हणा किंवा म्हणणं म्हणा हे मला सगळ्यांना पर्यंत तुम्ही पोचवा. आणि मराठी माणसांपुढे मोठं ह्या व्यवसायात झालं पाहिजे. तुम्हाला पण आवड आहे या कामाची? होय, मला सगळ्या व्यवसायात कला क्षेत्रात सगळ्यात माझं आवड आहे आणि मला आवडत आहे. आता तुम्ही बघताय ही कुर्ले आहेत जे साफ केलेले आहेत. त्याला खेकडा म्हणतात, क्रॅब्स म्हणतात, पण मालवणी भाषेत त्याला कुर्ले म्हणतात. फेटा असं पण म्हटलं जातं. तर आता खेकडा फ्राय करायची रेसिपी स्टार्ट झालेली आहे. आता हे खेकडा फ्राय करत आहेत आणि खेकडा फ्राय डिश 150ला आहे. तुम्ही इथे आलात तर नक्कीच खा, कारण मला पर्सनली ते एवढं जास्त आवडलं. घरी मी पण खूप ट्राय केलं आहे, पण अशी टेस्ट घरी नाही येत. तुम्ही इथे आलात तर नक्की खेकडा फ्राय ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल ती टेस्ट. आता ते फ्राय होत आहे, त्याच्यानंतर ते सर्व होतील लोकांना. खूप लोकांची ऑर्डर आहे त्यासाठी आणि खूप गर्दी आहे, बेफाम गर्दी आहे. आता मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. मी स्वतःहून आता ट्राय करणार आहे खेकडा फ्राय इथे. हे जे खेकडा फ्राय आहे ते फक्त बांबू हॉटेलमध्येच मिळतो. खेकडा फ्रायची फॅसिलिटी मी सुरुवात केली आहे आणि सगळ्यांपर्यंत पोचवतो आहे की प्रत्येकाने असे गोष्टी सगळे जे मालवणी मेनू आहे हे पहिले सरकार हे लोकांपर्यंत पोचवा. त्यासाठी एक आयटम नवीन बनवून त्याचा व्हिडिओ तुमच्यावर दाखवून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. पण मी अजूनपर्यंत हॉटेलमध्ये जेवले आहे, मी कधी खेकडा फ्राय कुठे डिश नाही मागितली. तेच आहे, म्हणूनच मी तुम्हाला त्यात सांगतो की खेकडा फ्राय म्हणजे काय. आणि हे प्रत्येक आम्ही करून म्हणजे सगळेजण सांगतात आम्ही करतो, पण आमच्या खेकड्याचा मसाला राहत नाही, आमचे खेकडे तेवढे टेस्टी होत नाही. मग तुमचे काय होतं? ते नुसतेच फ्राय होतात. नाही, ते नुसतेच म्हणजे सफेद होतात, म्हणजे मसाला सगळा तेलात राहतो असं तुमचं म्हणणं आहे. आमच्याकडे बघा एक तेलाचंही काही नाही किंवा खेकड्याचाही मसाला सुटलेला नाही, असं सगळं व्यवस्थित सगळं लोकांपर्यंत. या डिशचं नाव खेकडा फ्राय आहे. खेकडा फ्राय, खेकडा मसाला. आता प्रत्येक हॉटेलचं असं असतं की हॉटेलच्या नावाने एक स्पेशल डिश असते. हो, तसं स्पेशल अतिथी बांबू. आणि माझं खेकडा स्पेशल आहे, मी लोकांपर्यंत पोहोचवतो त्यासाठी सगळ्यांनी द्या. आज बऱ्याच लोकांनी चालू केलं आहे खेकडा फ्राय, त्यांची माहिती त्यांना मी लोकांना पोहोचवली, व्हिडिओद्वारे पोहोचवली आहे. लोकांना सांगितलं खेकडा फ्रायचं लोकांपर्यंत हे जे डिश आहेत मालवणी आपली ते डिश लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत नक्की.
आणि सी फूड सोडलं तर तुमच्याकडे काय मिळतं? चिकन, सीफूड शिवाय चिकन, मटन. हो सगळं चिकन, मटन, कालवा, मोरी, आता आपले काही शाकाहारी लोक असतात, मग त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण. शाकाहारीसाठी माझं स्पेशल एक शाकाहारी आहे, त्याच्यात माझे 13 आयटम असतात. आणि शाकाहारीसाठी वेगळं किचन असेल? हो वेगळं आहे. शाकाहारीसाठी ओटा वेगळा, जेवण करण्याची सिस्टीम वेगळी, सगळं लावण्याची पद्धत वेगळी, सगळं वेगळं, हॉटकेस वेगळी, सगळं वेगळं, लावणारे माणूस वेगळे. अच्छा. कारण काय लोक हे असतात ना, माळकरी असतात, हे चालत नाही चालत, कारण काही लोक एकाच ह्याच्यात बनवतात म्हणून ते कन्फ्यूज होतात. पण मी तसं नाही, कारण मी स्वामी भक्त आहे. खोटं काय केलं किंवा वाईट करून द्यायचं माझं हे नसतं, पण चांगलं द्यायचं हा माझं म्हणजे सगळे आयटम असतात, मटण, चिकन. नाही तेच मला खूप लोकांनी विचारलं की शाकाहारी वेगळं बनवतात का, कारण काही लोकांनी बघितलेलं एकाच तव्यामध्ये सगळं फ्राय केलं जातं. हा एक मांसाहारी, चिकनचा गॅस मांसाहारी, इकडे शाकाहारी, असे सगळे आयटम. आत्ता 1:30 वाजल्याने तुम्ही गर्दी बघू शकता आणि लोकांचं जे आवड आहे सी फूडसाठी ते फक्त आणि फक्त पूर्ण होतं अतिथी बांबूमध्येच, कारण त्यांची टेस्ट कुठेच नाही आहे. सो हे मेनू कार्ड आहे, तुम्हाला सेपरेट मेनू कार्ड दिलं नाही. इथे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि ज्या अवेलेबल नाही आहेत त्यांच्या खालची जी किंमत आहे ती काढून टाकलेली असते. आता आम्ही चिकन मागवलं. तू डिश ट्राय कर. माझ्यासाठी ना भाकरी द्या. आता बोल. हां स्पेशल डिश आहे, खेकडा डिश. फ्रेंड्स, आता हे आपले जे आहेत ते पर्यटक आहेत मुंबईवरून खास अतिथी बांबूमध्ये आले जेवणासाठी. तर काकी तुमचं नाव काय? सलोनी रोग. हाय करा. काका तुमचं? सुनील. तुम्हाला कोणती डिश आवडली इकडची? तुम्ही काय घेतला? काल व्हेज थाली घेतली होती, कारण काल थर्सडे होता म्हणून. हां मी चिकन घेतलंय, चिकन थाली घेतली. अच्छा. आणि तरी खेकडा फ्राय इथला फेमस आहे. म्हणजे मी आतमध्ये गेलेले तर ते म्हणत होते आमच्याचकडे फक्त खेकडा फ्राय मिळतो आणि ते सकाळी उठतात, बिलावाला जातात 5 वाजता आणि तिथून मासे घेऊन येतात, खेकडे घेऊन येतात, सगळं फ्रेश असतं त्यांच्याकडे. तर तुमचं काय मत आहे जेवणाबद्दल? त्यांचं छान आहे, टेस्टी फूड आहे, एकदम टेस्टी आहे. आज मी फर्स्ट टाइम ट्राय करते. काल मी व्हेज ट्राय केलं पण खूप छान होतं. इकडचंच व्हेज होतं. एकदा ट्राय करा, सांगा टेस्ट कशी आहे. अरे बापरे, गावठी कशी वाटली तुम्हाला? अच्छा, ट्राय करून बघा कशी वाटली गाठी. मस्त आहे. मग तुम्ही आलात की इथेच येता फक्त जेवायला? आलात की इथेच येता जेवायला? या. अच्छा. पण आता खूप लोक मी बघते ना ते नेहमी मला विचारतात अतिथी बांबू कुठे आहे. सी फूड इथलं भरपूर फेमस आहे मालवणमध्ये आणि खेकडा फ्राय ह्यांच्याचकडे भेटतो आणि कोणाजवळ भेटत नाही. थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. आता थँक्यू तुम्ही आम्हाला. जेवण कसं वाटलं सांगा. खूप मस्त, मला तर खूप आवडलं. घरी असं होतच नाही. तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल थँक्यू. नंतर आम्ही परत येऊ जेवायला तुमच्याकडे. हो चला येत. आणि जाताना हे एक दुकान लागतं. हे खूप म्हणजे खूप युनिक दुकान आहे. इथे जे ज्वेलरी आहेत ते शंख शिंपल्यांच्या ज्वेलरी आहेत. आरशापासून ज्या गोष्टी आहेत त्या शंख शिंपल्यांच्या आहेत. आता हे झुंबर आहेत, त्यानंतर हे शंख ठेवलेले आहेत. ब्रेसलेट आहे ते पण शिंपल्यांचंच आहे. वेगवेगळ्या शिंपल्यांचं आहे, शंखांचं आहे. काय काय युनिक गोष्टी आहेत त्यामध्ये. त्यानंतर ह्या सगळ्या ब्रेसलेट तुम्हाला दिसत आहेत. कुंकवाचा करंडासुद्धा शिंपल्याचा आहे. नक्की घ्या, तुम्हाला आवडेलच. खूप युनिक आहे. अशी गोष्ट प्रत्येक ठिकाणी नाही भेटणार. हे आरसे आहेत आणि हे झुंबर आहेत. तुम्ही हे झुंबर जर लावलात तर लोक तुम्हाला नक्की विचारतील, कारण प्रत्येक ठिकाणी जर गेलात तर शंख शिंपल्यांच्या वस्तू मिळणारच असं नसतं. सो आता तुम्ही बघता हे लॉकेट्स आहेत नावाचे
आणि हे क्लिप आहेत, तुम्ही आता क्लिप लावता पण हे शंखांचे क्लिप्स आहेत. ह्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या खूप युनिक आहेत आणि ह्या यांच्याजवळ भेटतात. हॅलो गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमधून कळवा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.